हॅलो गाईज, आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व केला. तर या प्रॉब्लेममध्ये बघा, आपल्याला लिस्ट कॉस्ट मेथड किंवा मॅट्रिक्स मिनिमम मेथड यूज करायची आहे. फिजिबल सोल्युशन आपण यूजिंग LCM लिस्ट कॉस्ट मेथड वापरून काढायचं आहे. प्रॉब्लेम दिलाय बघा, इथे प्रॉब्लेममध्ये कॉलम अँड रोज दिलेले आणि सप्लाय अँड डिमांड दिलाय. आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या वेळेस डिमांड अँड सप्लाय चेक करतो. टोटल डिमांड इक्वल टू टोटल सप्लाय येत असेल तर तो बॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम असणार आहे. इथे बघा, ॲडिशन करा. 11 + 13 + 19 याची ॲडिशन येते 43. 6 + 10 + 12 + 15 ॲडिशन येते 43. म्हणजे हा प्रॉब्लेम झाला तुमचा बॅलन्स ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. डिमांड अँड सप्लाय काय आला, दोघं इक्वल आले. तुमचे इक्वल आले तरच आपण हा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम सॉल्व करणार. अनबॅलन्स असला तर आपण तो बॅलन्समध्ये कन्वर्ट करणार, नंतर तो सॉल्व करणार. लिस्ट कॉस्ट मॅट्रिक्स मिनिमम मेथड काय असणार आहे बघा. सोल्युशनमध्ये आपल्याला सेम स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. यूजिंग लिस्ट कॉस्ट मेथड द अलोकेशन टेबल विल बी, अलोकेशन टेबल घेतलेलं आहे आपण. इथे क्वेश्चनमध्ये जे नंबर्स घेतले होते सेम आपण इथे स्ट्रक्चर काढलं आहे त्याचं. सप्लाय अँड डिमांड घेतलेले आहेत. इथे लिस्ट कॉस्ट मेथडमध्ये काय असणार आहे, आपल्याला ज्या ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट मिनिमम असणार आहे, लोवेस्ट असणार आहे, ही बघा 21, 60, 50 हे जे सेल दिलेले आहेत तुम्हाला डिमांड अँड सप्लाय सोडून, त्याच्यामध्ये ही आपल्याला स्मॉलेस्ट व्हॅल्यू शोधायची आहे. स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आहे इथे 3. 3च्या रिलेटेड आपण डिमांड अँड सप्लाय चेक करणार आणि त्याच्यामध्ये जो मिनिमम असेल तो अलोकेट करणार. 15 अँड 11. मिनिमम काय आहे दोघांमध्ये 11. 11 आपण इथे अलोकेट करणार. 11 इथे 11 मायनस 11 0 असणार आहे इथे, आणि इथे 15 - 11 रिमेनिंग 4. आता इथे 0 आहे तर आपण हा रो ब्लॉक करणार. रिमेनिंग एलिमेंट्स बघा इथे 17, 18, 14, 23, 32, 27, 18 अँड 14. आपण या व्हॅल्यूमध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती इथे 14. 14च्या रिलेटेड डिमांड अँड सप्लाय चेक करणार आपण. डिमांड किती आहे इथे 12 आणि इथे 13. मिनिमम काय दोघांमध्ये 12. 12 आपण इथे अलोकेट करणार 12. आता इथे डिमांडमधून 12 - 12 इथे 0 आणि इथे 13 - 12 1. इथे 0 झाला. हा सेल आपण, हा कॉलम ब्लॉक करणार. रिमेनिंग एलिमेंट्स बघा 1, 2, 3, 4, 5, 6. या 6 एलिमेंटमधून आपल्याला लिस्ट कॉस्ट शोधायची आहे. लिस्ट कॉस्ट असणारी तुमची 17. 17च्या रिलेटेड डिमांड अँड सप्लाय बघा इथे आहे 1, इथे 6. आपण मिनिमम काय इथे 1 अलोकेट केला. इथे 1, इथे 6 - 1 5 आणि इथे 1 - 1 इथे असणार आहे 0. इथे 0 आला आहे तो हा पूर्ण रो आपण इथे ब्लॉक केला. रिमेनिंग 3 एलिमेंट्स आहेत इथे. याच्यामध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 27.
27च्या रिलेटेड डिमांड अँड सप्लाय किती आहे 10 and 19. मिनिमम इज 10 आपण इथे अलोकेट केलं 10. 10 minus 10 0. 19 minus 10 इथे 9. इथे 0 आहे असेल आपण ब्लॉक. रिमेनिंग 2 एलिमेंट्स आहे. मिनिमम इज 32 and 41 मध्ये रिमेनिंग स्मॉलेस्ट एलिमेंट 32 ला बघा डिमांड 5 आणि इथे 9. मिनिमम काय आहे दोघांमध्ये 5 आपण इथे अलोकेट केला 5 minus 5 0 आणि इथे 9 minus 5 4. हा आपण ब्लॉक केला हा सेल. लास्टला 41 आहे. 41 ला बघा डिमांड अँड सप्लाय रिमेनिंग 4 उरले. दोघं बाजूने सेम आहेत 4. तर टोटल अलोकेशन बघा 1 2 3 4 5 6. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढायची आपल्याला. टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय असणार आहे अलोकेट सेल अँड व्हॅल्यूज याचं मल्टिप्लिकेशन असणार आहे. अलोकेशन बघा 3 × 11 3 × 11 प्लस नेक्स्ट असणार आहे 17 × 1 17 × 1 प्लस 27 × 10 प्लस 32 × 5 प्लस 41 × 4 प्लस 14 × 12 14 × 12 याचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही अँड ॲडिशन करा. याची टोटल ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन आली आहे 812. ही झाली आपली टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. प्रॉब्लेममध्ये आपण काय केलं लिस्ट कॉस्ट मेथडमध्ये लिस्ट इलेमेंट आपण या मॅट्रिसेसमधून स्मॉलेस्ट इलेमेंट फाइंड केला आणि स्मॉलेस्ट इलेमेंटच्या रिलेटेड डिमांड अँड सप्लाय मिनिमम आपण इथे अलोकेट केला. या पद्धतीने तुम्हाला हा सॉल्व करायची आणि टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट तुम्हाला काढायची.